शहरातल्या पोरीला स्वयंपाक करायला लावल्यावर असंच होणार ना. नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. आज सकाळपासून अभ्यास घेऊन बसलेली होती. हो, पेपर जवळ आलेत ना. मग काय म्हटलं, आता भूकही लागली आहे, स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक करताना कामं कमी, नाटकं जास्त. कढई फिरवून घेतली, मटकी शिजायला घातली. मग म्हटलं कणिक भिजवून घेते. सगळ्यात अवघड आणि सगळ्यात ना आवडतं काम. त्यातही पीठ घालायला लावून घेतलं ते वेगळंच. आता पावडर लावलं नव्हतं म्हणून पीठ लावून घेतलं. माझ्या वयाच्या पोरी या चाळणीमधून साजनाला पाहतात, पण मी पिठाला पाहते. आता साजनाचा विषय काढलाय म्हणून तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढू नका बरं का. इथे कणिक भिजून घेतली, नातेवाईकांचा होता तेवढा राग त्या कणकीवर काढून घेतला. कसं असतंय माहिती आहे का, कधी नवत त्या नातेवाईकांची आठवण येते. आठवण काढावी एवढे काही ते स्पेशल नसतात, पण आठवण येते ती त्यांच्या वाईट वर्तवणुकीची. म्हणून म्हटलं, वाईट आठवणी आल्या की आपला राग काढून मोकळं व्हायचं. महत्त्वाची गोष्ट सांगते, कायम लक्षात ठेवा, जेवणावर कुणाचाही राग काढू नका, कारण त्या निगेटिव्ह वाईब्स आपल्या जेवणात जातील. आता वाईट आठवणी किंवा कडू आठवणी होत्या म्हणून मी शेंगदाणे आणि गुळाची पोळी बनवली. मग काय, घेतली मटकीची सुक्की भाजी करायला. भाजीची तयारी बाकी होती म्हणून कचकच कचकच कांदा कापायला घेतला. आता मला नव्हतं माहिती, कचकच कांदा कापता कापता मी कचकच बोटंही कापून घेणार होते. कचकच कांदा आणि बोटं कापून झाल्यानंतर कढई तापायला ठेवली. त्यात लगेच तेल घातलं, मोहरी टाकली, जिरे टाकले, लगेच टाकले कांदा, टोमॅटो आणि लसूण. सगळे जिन्नस व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये घातली मिरची पावडर, हळद, नमक आणि आपली उकडलेली मटकी. फायनली आपली मटकीची भाजीही रेडी झालेली होती. पहिला घास नेहमीसारखंच तुमच्यासाठी. मग मी खाल्लं आणि नंतरून दाखवली गुळपोळी खाऊन. अरे, शेंगदाण्याची पोळी हो, खाऊन दाखवते. आहा हा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.